जगन, तू म्यूट वर आहेस आणि तुला व्हिडिओ पण ऑन करायला लागेल. येस. हाय रश्मी. हाय जगन. ऑल राईट. तर मला ऍक्च्युली स्क्रीन शेअर करायची आहे, तर मला प्रेझेंटर राईट्स मिळतील का? इफ आय ऑलरेडी हॅव इट. मला मॉडरेटर बनवता येईल का रश्मी? Okay, I can share the screen now. Yes. Perfect. ठीक आहे. तर चालू. ओके, ऑलरेडी 7 मिनिट झालेत. तर नमस्कार मंडळी. आज आपण गार्डनिंग बद्दल बोलतोय आणि मला वाटतं आपण गार्डनिंगचे काही सेशन्स केलेले लास्ट इयरला आणि त्यानंतर आताच करतोय. आणि थँक्स रश्मी फॉर पुलिंग मी इन. कारण या सेशन्सच्या निमित्ताने माझंही काही वाचन होतं आणि नवीन माहिती मी पण जरा शिकायला मिळतं मला. तर थँक्स फॉर रश्मी टू कीप पुलिंग मी इन. तर आज मी माझा आवाज येतोय का सगळ्यांना? एकदा चॅट वरती किंवा थम्स अप द्या मला. Just want to make sure everybody can hear me. हो, येतोय जगन आवाज. ओके. तर मी आज बेसिक आता नवीन सीझन चालू होतोय स्प्रिंगचा आणि व्हेजिटेबल साठी हा खूप चांगला टाइम आहे नवीन व्हेजिटेबल्स लावायचा चालू करायचा किंवा इव्हन लॉन केअर साठी. आणि या सगळ्या गोष्टी मी पण शिकतोय आणि आय थॉट की मी शिकतोच आहे, तर जे काही मी स्पेशली युनिव्हर्सिटी ऑफ फ्लॉरिडा त्यांचं एक्सटेन्शन असतं, तर थ्रू देअर रिसर्च वॉट एव्हर दे हॅव फाउंड मी वाचण्याचा प्रयत्न केला आणि ट्राईंग टू प्रेझेंट इट. काही गोष्टी ज्या एक्सपिरियन्सनी शिकलो आणि बऱ्याच गोष्टी वाचल्यात त्या मी शेअर करायचा प्रयत्न करतोय. तर आता नवीन सीझन आहे, नवीन व्हेजिटेबल्स किंवा हर्ब्स काही लावायचं आहे किंवा इव्हन लॉन केअर आहे. लॉन पण हिवाळ्यामध्ये बऱ्याच जणांचं ग्रीन नसतं लॉन, आणि आता स्प्रिंग चालू होतोय, पाऊस पडतो, तर काय काळजी घ्यायला पाहिजे बेसिकली. तर पहिली गोष्ट ही आहे की जे काही व्हेजिटेबल्स प्लांट्स लावू किंवा फ्लावर्स पण लावू, या सगळ्या प्रोसेसचं एक इंजिन आहे. इंजिन म्हणजे सॉइल. आणि सगळ्या सॉइलचा खेळ आहे. सॉइलमध्ये जे न्यूट्रिएंट्स आहेत आणि बेसिकली सॉइलचं पीएच जे आहे, पीएच खूप इन्स्ट्रुमेंटल रोल प्ले करतात. जे काही न्यूट्रिएंट्स आपण खत म्हणून, कंपोस्ट म्हणून देतो किंवा मातीत पण जे काय आहे ते न्यूट्रिएंट्स जर प्लांटला उपलब्ध करून द्यायचं काम कोण करत असेल तर ते पीएच, मातीचं पीएच. आणि बऱ्याचदा आपण गार्डनिंग करतो पण या गोष्टीकडे लक्ष नाही देत, आणि मग 2 प्लांट्स सेम टाइमला लावलेत आणि काही 10 फुटाच्या अंतरावर आहेत, सेम निगा राखली पण एक जगतं आणि एक नाही जगत. आणि असे भरपूर अनुभव येतात आपल्याला वेगवेगळे की आपल्याला कळत नाही की नेमकं होतं काय. आणि सेम सीझन मध्ये दुसऱ्या मित्रांनी, कुठल्या फ्रेंडनी सेम टाईपचं व्हेजिटेबल किंवा क्रॉप लावला आणि त्यांचं चांगलं आलं आणि आपलं नाही आलं. तर यात पण बरीच अशी कोडी असतात की आपल्याला कळत नाही काय होतं नेमकं. तर सॉइल पीएच एक खूप इम्पॉर्टंट
बाब आहे यात की व्हेजिटेबल गार्डनिंगसाठी मातीचं जे पीएच लेवल आहे ते 5.8 टू 6.9 पाहिजे. तर मातीचं पीएच म्हणजे बेसिकली माती ऍसिडिक आहे की बेसिक आहे, अल्कलाईन आहे, ते ठरवतं. आणि व्हेजिटेबलसाठी ऍसिडिक, स्लाइटली ऍसिडिक माती पाहिजे. तर ती 7 पेक्षा कमी पीएच म्हणजे ऍसिडिक, 7 पेक्षा जास्त पीएच म्हणजे बेसिक. आणि बेसिक नकोय, ऍसिडिक माती पाहिजे आणि इट शुड बी 5.8 टू 6.9 स्लाइटली ऍसिडिक. तर ती आयडियल pH level है that allows the nutrients to be readily available to the roots and plants, especially vegetable plants. तर pH कसं, मातीचं pH माहिती कसं करून घ्यायचं. तर सॅनफर्ड मध्ये ऑफिस आहे, लेक मेरी सॅनफर्ड मध्ये काउंटीचे ऑफिसेस असतात आणि त्यांच्याकडे सॅम्पल्स पाठवू शकता, घेऊन जाऊ शकता. आणि आय थिंक पर सॅम्पल $2 वगैरे घेतात ते फॉर पीएच टेस्टिंग. आणि गेन्सविलला एक ऑफिस आहे, ते ऍक्च्युली तुमचं थरो टेस्टिंग करतात सॉइलचं. ते दे लुक ॲट न्यूट्रिएंट्स ॲज वेल. मग फॉस्फरस किती आहे, पोटॅशियम वगैरे सगळं पाहतात आणि दॅट वे दे विल टेल यू की मग खत पण काय वापरायचं वगैरे ते सगळं त्याहून कळतं. आय थिंक दे चार्ज $7 पर सॅम्पल. पण पीएच जरी टेस्ट केलं तरी ते पुरेसं आहे टू स्टार्ट विथ. आणि जर काउंटीच्या ऑफिसला नसेल जायचं तर Amazon वरती एक प्रॉडक्ट मिळतं, Amazon किंवा बऱ्याच होम डिपो लोज मध्ये मिळेल. तर मी स्क्रीन शेअर केली आहे, होप यू सी दिस. पीएच मीटर म्हणून आहे, 3-in-1 सॉइल टेस्टर. इट्स लेस दॅन $10 आणि दिस इज इफेक्टिव्ह. जगन, तुझं स्क्रीन शेअर नाही दिसत आहे. Okay, it's showing me that this screen is displayed. I'll disconnect and share again. When I click share screen now, okay. Oh, हा, आता दिसतंय. आता दिसतंय. हो. Okay, now it doesn't tell me which screen is shared. Amazon ची स्क्रीन दिसते का? Amazonची शेअर दिसते. ओके, येस, गुड. हा, इथं काहीच मला इंडिकेशनच नाही की कुठली स्क्रीन शेअर्ड आहे. ओके, तर हे सॉइल मीटर आहे, सॉइल पीएच मीटर. आणि दिस इज याचे रिव्ह्यूज पाहिले मी आणि काही युट्यूब व्हिडिओज पाहिले. आणि दिस इज व्हेरी हँडी टूल जर तुम्ही सिरियसली व्हेजिटेबल गार्डनिंग, स्पेशली गार्डनिंग, व्हेजिटेबल गार्डनिंग मध्ये काय असतं की आपल्या वेगळ्या वेगळ्या जागी काय काय लावलेलं असतं. कुठे रेस्ड गार्डन असतं, कुठे मोठा पॉट असतो, कुठे जमिनीतच लावलेलं असतं. तर यू कॅन रिअली कीप टेकिंग सॅम्पल्स अँड गो टू काउंटी ऑफिस. आणि ते खूप टाइम कन्झ्युमिंग पण आहे, ते फक्त गुरुवारी रिझल्ट देतात वगैरे. तर हे खूप हँडी टूल आहे आणि रिझल्ट भलेही अॅक्युरेट नसला तरी रेंज कळते. आणि यू नो की म्हणजे एकदा रेंज मध्ये असलं की मग यू डोंट हॅव टू वरी. तर आणि तुम्ही जर इंडोर प्लांट्स असले तुमचे तर इंडोर प्लांट्सला पण आपण कधी कधी पाणी कधी घालायचं कळत नाही आपल्याला. तर या मीटर मध्ये मॉइश्चर पण टेस्ट करते. आणि बेसिकली प्रोब्स असतात त्याच्यात, बॅटरीची पण गरज नाही. यू जस्ट इन्सर्ट इट 6 to 8 इंच आणि 10 मिनिट वाट पाहायची आणि मॉइश्चर, लाईट किंवा पीएच त्याचे रिझल्ट येतात. तर हे खूप हँडी टूल आहे. इव्हन इंडोर प्लांटिंगला जर तुम्हाला कळत नसेल पाणी किती कधी द्यायचं तर दिस विल हेल्प यू टू टेक द मॉइश्चर अँड वॉटर द प्लांट. तर ही गोष्ट एकदा चेक करून घ्यायची की पीएच किती आहे. आणि वन्स यू आर क्लिअर की 6 किंवा 6.5 पीएच आहे तर दॅट इज आयडियल. आणि देन यू कॅन स्टार्ट प्लांटिंग. जर पीएच कमी असेल, इफ इट इज लेस दॅन 5.8, तर ऍसिड तुमची खूप ऍसिडिक आहे माती आणि यू शुड लाइमिंग म्हणतात, एक लाइमिंग म्हणून प्रोसेस आहे. बेसिकली लाईम मिळतं
काय तर 2-3 प्रॉडक्ट्स मिळतात लाईमचे आणि त्या रेडीली अवेलेबल होम डिपो मध्ये वगैरे आणि ते ऍक्च्युली ऍड करतात मातीमध्ये टू ब्रिंग इट टू मेक इट बेसिक अल्कलाइन टू रिड्यूस ऍसिडिटी बेसिकली नॉट मेक बेसिक. तर इन केस तुमची माती खूप ऍसिडिक आहे तर इट्स अ प्रोसेस दॅट यू हॅव टू वेट फॉर 4 to 6 weeks. तर हे लाईम ऍड करायचं मातीमध्ये आणि बेसिकली त्याची एक प्रोसेस आहे आणि ती केमिकल रिॲक्शन आहे बेसिकली. मग पीएच रेज व्हायची आणि यू हॅव टू वेट फॉर अ मंथ ऑर 6 weeks बिफोर यू कॅन स्टार्ट प्लांटिंग. आणि द अदर वे राऊंड, जर खूप बेसिक असेल माती, पीएच 7 पेक्षा जास्त आहे, तर त्यासाठी पण एलिमेंटल सल्फर म्हणून असतं, सल्फर ऍड करतात आणि दॅट रिड्युसेस द पीएच टू मेक इट ऍसिडिक. तर ती पण एक प्रोसेस आहे. तर खूप बेसिक किंवा खूप ऍसिडिक असेल तर तुम्हाला प्लांट्सला मग तेवढी आयडियल सिच्युएशन नाही मिळणार न्यूट्रिएंट्सची वगैरे, तर त्याकडे लक्ष द्यायचं. त्यानंतर एकदा मातीचा सगळा अंदाज आला की मग बाकीच्या गोष्टी, की सध्या कोणता सीझन चालू आहे आणि सध्याची सनलाईट किंवा टेम्परेचर्स हे किती आयडियल आहेत डिफरंट व्हेजिटेबल साठी. तर त्याचं पण एक कॅलेंडर त्यांनी बनवलेलं आहे युनिव्हर्सिटी ऑफ फ्लॉरिडा. आणि स्पेशली सेंट्रल फ्लॉरिडासाठी मी काही गोष्टी या स्प्रेडशीट मध्ये कंपाईल केल्यात. मी जी स्प्रेडशीट शेअर करतोय ती दिसते सगळ्यांना? हो. ओके, ग्रेट. तर ही वाचायला फार लहान आहे ते. फोनच्या स्क्रीनवर लहानच दिसेल आणि मी ही शेअर करणार आहे. आय विल सेंड इट टू OMM ला देईन आणि किंवा इफ पॉसिबल आपल्या ग्रुपवर टाकीन. बट दिस इज समथिंग आय कंपाइल्ड अँड खूप युजफुल राहील हे. ओके, चालेल. पण हा, मी ट्राय करतो थोडा फॉन्ट मोठा करण्याचा. लेट्स सी. ठीक आहे, पण शेअर करणार असेल तर डेफिनेटली मग पाहता येईल. येस. तर या सीझन मध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या की आत्ता लावल्या तर त्याची चांगलं हार्वेस्ट येतं ऍक्च्युली. आणि मी एक्सपिरियन्स मधून सांगतो, मी वांगी, भेंडी, वालपापडी या गोष्टी केलेल्या आहेत, पेपर्स. आणि आता सीड्स पासून चालू केलं की मग 2 महिन्यात नक्कीच त्याचं चांगलं फ्रुट्स म्हणजे व्हेजिटेबल्स मिळतात. तर या हायलाइट केलेल्या गोष्टी आहेत ज्या की मी एक्सपिरियन्स मधून सांगू शकतो. स्पेशली टोमॅटोचं एक आहे की टोमॅटो जर आता सीड्स पासून चालू करताय तुम्ही, तर चान्सेस, आणि जर ते मोठे जे टोमॅटोज असतात ज्या आपण ग्रेव्हीसाठी वापरतो, बीफ टोमॅटो किंवा रोमा, त्या ज्या जाती आहेत त्या हीट टॉलरंट नसतात. तर जर आता जर चालू केलं सीड्स पासून, तर ते एकदम पीक हीट टाइमलाच येणार, ते मॅच्युअर होणार. आणि जर शेड मध्ये असेल ते प्लांट तर मे बी येईल. पण माझ्या अनुभवात मोठी जे टोमॅटोज आहेत त्याची उन्हाळ्यामध्ये चांगली टोमॅटोज नाही येत लागण, पण हिवाळ्यात भरपूर येतात, कारण इट लाईक्स कोल्ड वेदर. पण जे चेरी टोमॅटोज वगैरे ते उन्हाळ्यात येतात, भरपूर येतात ते. तर जर तुम्हाला मोठी टोमॅटोज आता लावायची असतील लॉन मध्ये, तर प्लांट्स घेऊन ट्रान्सप्लांट करायचे. होम डिपो लोज मधनं जे मोठी प्लांट्स येतात, दॅट आर जनरली, जर 1 महिना वगैरे 1 महिन्याची असतील प्लांट्स, तर ती प्लांट्स लावली तर बरंच टोमॅटोज येतील. पण आता सीड्स पासनं टोमॅटो
न चालू केलेलंच बरं. पण पेपर मिरची असो किंवा ग्रीन पेपर जी सिमला मिरची आहे त्याच्या कुठल्याही जाती त्या सध्या आयडियल टाइम आहे आता सीड पासून चालू करायचं. आणि यात सगळी माहिती आहे की कसं लावायचं, किती अंतरावरती लावायचे वगैरे आणि किती दिवस लागतात. तर तुम्ही आता जर सीड पासून चालू केलं तर 90 to 100 डेज मध्ये पेपर्स लागतात. आणि जर तुम्ही सॅपलिंग्स किंवा छोटे प्लांट्स आणले होम डिपो लोज मधनं आणि ते ट्रान्सप्लांट केले तर 65 to 75 डेज मध्ये यू स्टार्ट गेटिंग फ्रुट्स. तर अशी ही माहिती आहे याच्यामध्ये. यील्ड ट्रान्सप्लांट आणि सीडची पण डेप्थ किती पाहिजे ही पण सांगितलेली आहे की किती डेप्थला तुम्ही सीड लावायची. ओकरा भेंडीसाठी आयडियल टाइम आहे. परत भेंडी भरपूर येते आणि खूप सुटेबल वेदर आहे फ्लोरिडाचं. तर बऱ्याच जणांनी भेंडी घेतली आता या ग्रुपवर पण आहेत, कॉलमध्ये पण आहेत आणि भेंडी भरपूर येते. तर जो भेंडी आवडत असेल तर नक्की लावा आणि हमखास जगते पण आणि बऱ्याच भेंडी पण देते. एक प्लांटचा पण तसाच अनुभव आहे. आता जर प्लांट केल्या सीड्स तर एक प्लांट पण भरपूर सुटेबल वेदर आहे. तर यामध्ये सेंट्रल फ्लोरिडासाठी काय रेंज आहे, कोणत्या महिन्यामध्ये तुम्ही सीड्स पासून चालू करू शकता हे दिलंय. तर ही युजफुल माहिती आहे आणि इट्स इंट्युएटिव्ह. तर तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता नंतर तुम्ही. आय विल शेअर दिस स्प्रेडशीट. तर याच्या हिशोबाने करा. आणि वालपापडी पण वालपापडी प्रोटीनचा खूप चांगला सोर्स आहे. बीन्स मध्ये वन ऑफ द प्रोटीन रिच सोर्सेस आपला वालपापडी. तर ती भरपूर येते. रश्मीनी लावली, बऱ्याच जणांनी लावली आणि थोडी काळजी घ्यायला लागते. तर ती काळजी काय घ्यायची ती पण मी थोडक्यात सांगतो. पण वालपापडी ट्राय करा. वालपापडीला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? कोणतं सीड बघायचं? सीड म्हणतोय का तू? हायसेंथ बीन्स. इंग्लिश मध्ये काय बोलतात असं त्याने विचारलं. हायसेंथ बीन्स मलाही माहित नव्हतं ते. पण वालपापडीचं जे सीड आहे मी कुणाकडनं तर मिळालं, मला नलिनी काकूंकडनं मिळालं. तर आय डोंट नो इफ दे सेल इट एनिवेअर. पण आपल्या कम्युनिटीमध्येच ते कुणाकडनं तर घ्यायला लागतं. आपले जगन जे इंडियन स्टोअरचे जे वाल येतात ना ते मी लावायचा प्रयोग केला. त्याच्यातनं चांगलं वेल आलं आणि वालपापडी पण चांगली येते त्याच्यातनं. क्वांटिटी कमी आहे पण काहीच ऑप्शन असेल तर दॅट्स अ गुड चॉईस. हो, नाईस. थँक्यू. आणि मला वाटतं की प्लांट वरती वाळवलेली जी वालपापडी आहे आपल्या प्लांट वरती, मी ती घेतलेली, मला मिळालेली ती. आणि मग तिचं मला बरंच हे लागलेलं, त्याला वालपापडी लागलेली भार. तर जर काहीच नाही मिळालं तर प्रचितीने जे ऑप्शन सांगितलं, आणि ते ऑप्शन ऍक्च्युली सगळ्याच भाज्यांमध्ये करू शकतो आपण. कारली आहेत, काही जणांनी सांगितलं की कारल्याच्या वेली पण आहेत त्यांच्याकडे आणि ते जस्ट त्यांच्या कारल्याच्याच घेतलं इंडियन स्टोअर मधून. काही जणांनी दोडकी लावली, गवार लावली आणि आलं पण आहे त्यांचं चांगलं उत्पन्न पीक. तर हा शेड्यूल झाला. आणि पेस्ट कंट्रोल साठी मागे बोललेलो आपण एकदा. पण इन जनरल त्याचं पण एक चार्ट आहे हा. सेम सोर्स मधनं मी डाउनलोड केला. आणि बेसिकली हे जे वेगळी पेस्ट्स आहेत त्या पेस्टची माहिती या लिंक वरती, इथे लिंक आहे. तर ते पेस्ट दिसतं कसं, बेसिकली त्यांचे पिक्चर्स आहेत. आपल्याला माहित नसतं कुठल्या पेस्टला काय बोलायचं, तर त्यांचे पिक्चर्स आहेत. आणि युजली मी नीम ऑइल एक्स्ट्रॅक्ट आणि बीटी असे हे 2 टाईपचे पेस्ट कंट्रोल जे ऑर्गॅनिक आहेत
ते वापरले आहेत आणि आतापर्यंत रिझल्ट चांगलाच आलाय. तर हे ट्रिपल ऍक्शन नीम ऑइल, फंजिसाइड, इन्सेक्टिसाइड आणि मिटिसाइड आणि हे पण दोन थ्रुईसाइड आणि ऑर्गॅनोसाइड हे ऑर्गॅनिक पेस्ट कंट्रोल प्रोडक्ट्स आहेत. हे होम डिपो मध्ये मिळतात. तर हे बीटी कंट्रोल आहे आणि हे फंजिसाइड आहे. तर या दोन गोष्टी जरी वापरल्या आणि प्रिव्हेंटिव्ह केअर म्हणून वापरायच्या, ट्राय टू बी मोर प्रिव्हेंटेटिव्ह, तर चांगला कंट्रोल येतो. तर 2 ते 3 आठवड्यात ऑल्टरनेट जरी केले, हे स्प्रे केले प्लांट्स वरती, देन इट हेल्प्स द प्लांट्स. आणि यू कॅन सी नीम काही पेस्टना कंट्रोल करतं. हे क्रॉस आहे म्हणजे इट कंट्रोल्स ऍफिड्स, cucumber beetles and so on. आणि you see BT controls the others. तर नीम ऑइल आणि BT जर एकत्र वापरलं तर इट कंट्रोल्स मोस्ट ऑफ देम. तर ते ऑल्टरनेट जरी केलं तर, आणि ऑर्गॅनिक आहे, इट डझंट हार्म. ऍटलिस्ट लेबल वाचलं तर ते सांगतात की इवन इफ यू स्प्रे इट ऑन दी फ्रुट्स और व्हेजिटेबल्स, तरी एका दिवसाने धुवून तुम्ही ते कन्झ्युम करू शकता. तर इट्स नॉट हार्मफुल. तर ही माहिती आहे पेस्ट कंट्रोलच्या टॅबमध्ये. व्हेजिटेबल्सची परत काही डिटेलमध्ये माहिती आहे, कुठल्या जाती आहेत आणि फर्टिलाइज वगैरे काही कन्सिडरेशन्स आहेत का, ही माहिती आणखीन डिटेलमध्ये या वेजेस डिटेल्स म्हणून या टॅबमध्ये आहे. तर तुम्ही कुठला ट्राय करत असाल तर हे जसं एक प्लांट आहे, तर इट रिक्वायर्स वार्म सॉइल अँड वेदर, हार्वेस्ट इन टू समर. तर आता लावलं तर समर मध्ये त्याचं हार्वेस्ट येईल. स्टेक मे नीड स्टेकिंग, आणि स्टेक्स लागतात. वांग्याची जी प्लांट्स आहेत त्याच्या फांद्या झुकतात आणि झाड एका साईडला झुकतं. तर सुरुवातीपासूनच त्याला स्टेक्स लावून चांगला सपोर्ट देत राहिला की नंतर त्रास नाही होत त्याचा. आणि बिटर फ्रूट कॉज बाय हाय टेम्परेचर और ड्रॉट कंडिशन्स. तर होतं मध्ये मध्ये की वांगी कडू लागायला लागतात, मग आपल्याला कळत नाही काय होतं नेमकं. तर पाणी कमी पडलं त्याला किंवा खूपच गरमी झाली तर ते होतं. तर ही प्रत्येक व्हेजिटेबल साठी या टॅब मध्ये आहे आणि यू कॅन रीड इट इफ यू आर ट्राइंग टू प्लांट दोज व्हेजिटेबल्स. राधा, तुम्ही म्यूट वर जाता का? नाही, ती एकदम शुद्ध बोलते. ऑल राईट. आय थिंक मला म्यूट करायला लागेल त्यांना. तर नेक्स्ट टॉपिक फर्टिलायझर बद्दल थोडस. तर फर्टिलायझर्स मध्ये पण, कारण आपण भाज्या घेतोय आणि वी लाईक टू बी ऑर्गॅनिक, तर फर्टिलायझर्स मध्ये बरेच केमिकल फर्टिलायझर्स मिळतात. आणि व्हेजिटेबल फूड, बेसिकली प्लांट फूड मिळतं. आणि जर तुम्हाला ऑर्गॅनिकचा असं काही कंडिशन नसेल तर यू कॅन यूज दॅट. पण जर ऑर्गॅनिकच करायचं असेल तर ऑर्गॅनिक मध्ये जास्त व्हरायटी, फर्टिलायझर्स मध्ये जास्त व्हरायटी नसते. तर बेसिक आहे की कंपोस्ट आहे किंवा काऊ डंग पासून ॲनिमल मनूवर पासून बनवलेलं आहे, किंवा प्लांटचे जे वेस्ट असतात, लिव्स किंवा प्लांटचं व्हेजिटेबल्सचं वेस्ट कंपोस्ट करून. तर त्या दोन पद्धतीच्याच आहेत, त्यात जास्त हे नाही व्हरायटी. पण त्यात पण मग काही प्रॉडक्ट्स, फर्टिलायझिंग प्रॉडक्ट्स बनवलेत, जसे की ऑर्गॅनिक कॉन्सन्ट्रेटेड कंपोस्ट म्हणून मिळतं, दॅट यू कॅन यूज फॉर युअर प्लांट्स. आणि हे किंवा सॉइल की ऑर्गॅनिक फर्टिलायझर म्हणून आहे, विच इज इन जनरल. ही ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स खूप चांगली असतात ऍक्च्युली.
स्लो रिलीज म्हणतात. ऍक्च्युली प्लांट्सना स्लो रिलीज नायट्रोजन लागतो, जे की केमिकल फर्टिलायझर्स मध्ये नसतो तसा. स्लो रिलीज आणि बाकी ऑर्गॅनिझम जे असतात ज्या की हेल्पफुल असतात खाली मातीमध्ये एरेशन मेंटेन करायला आणि बेसिकली कंपोस्टिंगची प्रोसेस करायला, जी ऑर्गॅनिझम्स असतात त्याला हार्मफुल नसतात. तर ऑर्गॅनिक फर्टिलायझर होम डिपो, लोज मध्ये मिळतात आणि हे प्रॉडक्ट्स रेडिली अवेलेबल पण आहेत. बट मी सिम्पल एक कंपोस्ट मिळतं किंवा काऊ मनूवर मिळतं होम डिपो मध्ये, आतापर्यंत तेच वापरलंय मी आणि दॅट हॅज बीन वर्किंग सो फार. पण आणखीन जर तुम्हाला ग्रोथ दिसत नसेल किंवा फळ लागत नसेल असं वाटतंय तुम्हाला, तर हे ट्राय करणं बिलकुल एकदा ट्राय करायला पाहिजे की कॉन्सन्ट्रेटेड कंपोस्ट घेऊन. बेसिकली न्यूट्रिएंट्सचाच खेळ आहे आणि जे 20 एलिमेंट्स लागतात प्लांट्सला, तर त्यापैकी त्याचा अभाव झाला की फळ वगैरे लागत नाही किंवा ग्रोथ नाही होत. तर जर मला वाटतं नेहमीच तुमचं कंपोस्ट काम नाही करत आहे किंवा सिम्पल जे काव मनूवर आणलंय होम डिपो मधनं नॉट गिव्हिंग गुड रिझल्ट, तर हे ट्राय करा. याची लिंक आहे या डॉक्युमेंट मध्ये. ऑल राईट, तर हे झालं फर्टिलायझर्स बद्दल. पेस्ट कंट्रोल, येस आय हॅव टच्ड अपॉन व्हेजिटेबल साठी ज्या काही गोष्टी आहेत त्याबद्दल मी बोललोय. आणि लॉन जे असतं गवत बेसिकली, त्याचं पण आय डोंट नो इफ मोस्ट पीपल डू इट, पण फर्टिलायझर्स स्पेशली ते आउटसोर्स करतात लॉनचं फर्टिलायझेशन किंवा पेस्ट कंट्रोल. ती माहिती सोपी असते पण एकदा कळालं की ते मग इझी होतं करणं. बट टिल यू नो इट, ते खूप मोठं कोड असतं आणि आपलं लॉन ग्रीन नाही राहत म्हणून आउटसोर्स करून आपण मोकळे होतो पटकन. तर ते पण त्यात पण स्केड्यूल आहे, त्याची पण एक स्पेसिफिक प्रोसिजर आहे, टायमिंग्स आहेत कधी काय करायचं, आणि त्याची माहिती मी कंपाईल करून यात ठेवली आहे की लॉनचं वीड कंट्रोल कसं करायचं, फर्टिलायझर्सचं बेसिकली काय स्केड्यूल आहे, तर आणि पेस्ट कंट्रोल आणि डिसीज मॅनेजमेंट. तर या गोष्टी जरा डिटेलमध्ये वाचल्यावरती समजतं. पण थोडक्यात सांगायचं झालं तर आता सध्याचं जे हा टाइम आहे, सध्या वीड अँड फीड म्हणून एक प्रॉडक्ट येतं जे की फीड करतं नायट्रोजन आणि बाकी न्यूट्रिएंट्स फीड करतं लॉनला, आणि वीड ते वीडसाठी वीड किल करतं बेसिकली. आणि प्रत्येक टाईपच्या ग्राससाठी वीड अँड फीड बनतं. तर सेंट ऑगस्टिन साठी असतं आणि काही जनरल पण बनतात, बट इफ यू बाय स्पेसिफिक टू युअर ग्रास दॅट हेल्प्स. तर वीड अँड फीड एक गोष्ट आहे जी की आता फेब्रुवारी किंवा मार्च, बिगिनिंग अर्ली मार्च मध्ये यूज करायचं. आणि देन फ्लॉरिडाच्या, सेंट्रल फ्लॉरिडाच्या जे रिसर्चनुसार ही जी माती आहे त्याच्यानुसार हे UF सांगतं की 2 ते 5 वेळा तुम्हाला खत द्यायला लागणार. आणि मग व्हॉट आय फिगर्ड आउट इज वीड अँड फीड फेब्रुवारी मध्ये द्यायचं, आणि फर्टिलायझर जे लॉन फूड म्हणतात ज्यात की नायट्रोजन, पोटॅशियम आणि काय असतं फॉस्फरस, तर बेसिकली त्याचा रेशिओ असतो एक स्पेसिफिक, तो वाचून, आणि बरीच माहिती असते. तर जर 15% नायट्रोजन वाला जर खत असेल, फर्टिलायझर असेल, आणि जर तुमचं लॉनची साईज 3500 स्क्वेअर फीट असेल, तर यू गो फॉर 23 पाउंड्स एव्हरी ऍप्लिकेशन. प्रत्येक वेळी 23 पाउंड्स अप्लाय करायचं स्प्रेडर जे असतं त्याच्यानी, आणि यू डू इट लाईक 3 to 5 टाइम्स इन अ इयर, दीड महिन्याच्या गॅपनी. आणि अर्ली ऑक्टोबर पर्यंत करायचं, लास्ट ऑक्टोबर नंतर नाही करायचं, कारण जेव्हा ग्रास ग्रो होत असतं तेव्हाच फर्टिलायझर द्यायला पाहिजे.
otherwise it harms the grass. तर हा इन जनरल स्केड्यूल आहे की फर्टिलायझर जे आहे ते अर्ली एप्रिल मध्ये आणि नंतर मिड मे, जून एंड, मिड ऑगस्ट आणि अर्ली ऑक्टोबर. दॅट्स इट. देन यू अगेन स्टार्ट विथ विड अँड फीड इन नेक्स्ट फेब्रुवारी. तर आणि यात पण माहिती आहे की कुठल्या सेंट्रल फ्लॉरिडासाठी कुठल्या ग्रास टाईपसाठी कितीदा नायट्रोजन ऍप्लिकेशन पाहिजे. तर सेंट ऑगस्टिन ग्राससाठी 2 to 5 टाइम्स सांगितले. तर तुम्हाला दिसेल की इफ ग्रास इज टर्निंग ग्रे किंवा पिवळा होत असेल तर इट नीड्स नायट्रोजन इन मोस्ट केसेस. मग ते पण चाललं नाही तर त्याच्या पुढच्या गोष्टी असतात की आयर्न डेफिशियन्सी असते. तर आयर्न डेफिशियन्सीसाठी वेगळी ट्रीटमेंट आहे. आणि मग ते पण नाही चाललं तर पेस्ट असतं. पेस्ट इज ऍक्च्युली किंवा वीड असतं. तर पण इन जनरल नायट्रोजन किंवा खत दिलं की लॉन ग्रीन होतात योग्य वेळी. तर लॉन केअरसाठी या 3 टॅब्स मध्ये माहिती आहे. यू कॅन रीड इट. सो रश्मी, दॅट्स ऑल फ्रॉम माय साइड. मी एवढंच प्लॅन केलेलं आणि आय होप इट हेल्प्स. जगन, नाही खूपच हेल्पफुल इन्फॉर्मेशन आहे. नाही खूप चांगलं डिटेल मध्ये तू सांगितलंस. आणि ही जी स्प्रेडशीट आहे तू OMM च्या ग्रुपवर शेअर कर. बिलकुल. सगळ्यांना त्याचा ऍक्सेस होईल. नाही पण ही खूप चांगली इन्फॉर्मेशन आहे. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहित नसतात किंवा त्या अर्धवटच माहित असतात. कुणाला काही प्रश्न आहेत का जगनला? मला फक्त जगन असं विचारायचं आहे, आता आपण फर्टिलायझर्स बद्दल माहिती सांगितली तू खूप, पण अदर दॅन होम डेपो किंवा लोज सोडून कुठे असं लोकल नर्सरी किंवा आणि काही ऑप्शन्स आहेत का आपल्याला ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स साठी? हो, ऍक्च्युली गाईचे गोठे असतात ना, तर गाईचे गोठे किंवा घोड्यांचे पण तबेले आहेत तिथे सॅनफर्ड किंवा याच्या पेरीफेरीमध्ये सेंट्रल फ्लोरिडाच्या बाहेर बरेच फार्मिंग करतात. ऍक्च्युली दे डू सेल. त्यांचं कंपोस्ट असतं, मिळतं आणि मनुवर वगैरे मिळतं. पण ते खूप कॉन्सन्ट्रेटेड असतं आणि त्याला बरंच तुम्हाला डायल्यूट करायला लागतं. पण ते खूप चांगलं ऑप्शन पण आहे. आणि कारण ते होम डिपो लोज मधलं काय स्टोअर केलेलं असतं आणि ते किती दिवस शेल्फ मध्ये असतं माहित नसतं. बट जाऊन जवळपासच्या कुठल्या गोठ्यामधनं वगैरे घेता आलं तर दॅट इज रिअली इफेक्टिव्ह. पण ते डायरेक्ट नाही वापरायचं. दॅट कॅन बर्न द प्लांट्स. ओके. पण मी ते मशरूम पूप वगैरे असं पण काय काय ऐकलंय, पण डोंट नो एक्झॅक्टली की कुठे आपल्याला ते अवेलेबल आहे. ओके. मी पाहत होते. आय एम शुअर की इथे जवळपास जे गोठे वगैरे असतात त्यांच्याकडे गेलं तर इफ यू अप्रोच, कारण तो साईड बिझनेस आहे त्यांचा. दॅट इज वन ऑफ देअर सोर्सेस ऑफ इन्कम. ओके, थँक्यू. माझा जो प्रश्न आहे तो जरा जनरल आहे. आता आपण भेंडी आणि वेगळ्या भाज्यांविषयी बोललो, तर मागच्या वर्षी पहिल्यांदाच मी भेंडी लावायचा प्रयोग केला. तर भेंड्या चांगल्या आल्या आणि ते झाडं अजूनही जिवंत आहेत, थंडी वगैरे एवढी झाली तरी. तर माझा प्रश्न असा आहे की आता नवीन ज्या भेंड्या येत आहेत तर त्या अशा मिसशेपन आहेत, विचित्र आकाराच्या आहेत. मिसफिट मार्केट्समध्ये विकतात तशा टाईपच्या भेंड्या आहेत. तर हा कोणाचा असा अनुभव आहे का की पहिल्या वर्षामध्ये भेंडी चांगली आली आणि मग नंतर त्यांना ते झाड काढून नवीन लावायला लागलं, का एक्झिस्टिंग झाडाच्याच भेंड्या येत जातात? शुअर आणि की जर परत येत असल्या तर चांगले असतात का? मी 3 वर्ष भेंडी लावतोय. पण मी मार्च मध्ये चालू करतो आणि सप्टेंबर पर्यंत भेंडी येते. आणि जेव्हा त्या मग कमी यायला चालू होतात किंवा असंच जे की आउट ऑफ शेप जायला लागतात, बेसिकली त्यांना तेवढं हे नाही मिळत न्यूट्रिएंट्स बेसिकली, राईट. तर आणि तेच असतं की त्यानंतर भेंडीचं तरी स्पेशली काढून टाकायचं. तर मी सप्टेंबर आणि मॅक्स ऑक्टोबर नंतर भेंडीची प्लांट्स 7 ते 8 फूट पर्यंत जातात उंच. आणि मग
त्यांना काढून टाकतो आणि परत नवीन लावतो. ओके ओके, थँक्यू. या भेंडीबद्दल म्हणजे आता जस्ट टॉपिक निघालाय तर जनरली किती महिने लागतात? कारण मागच्या वर्षी मी ट्राय केलं पण इट टुक्स लाईक भरपूर दिवस गेले आणि खूप उशिराने म्हणजे भेंडी आली त्याला. जनरली किती महिने लागतात का? इट डिपेंड्स ऑन द व्हरायटी. नाही, इन जनरल ते लावायचा टायमिंग जर बरोबर केला ना, जसं आता मार्च आहे किंवा मॅक्सिमम एप्रिल पर्यंत जर लावला ना, ओके. तर फ्रॉम सीड्स पासून जर चालू केलं तर जवळपास 3 आठवड्यात वगैरे त्याला ट्रान्सप्लांट करता येतं. आणि ट्रान्सप्लांट करून मग सीड्स लावल्यापासून 2 ते 2.5 महिन्यात ऍक्च्युली हार्वेस्ट चालू होतं. आणि एक गोष्ट करता येते की भेंडी च प्लांट जे वाढतात ते जर जवळपास 3 फुटाचं झालं की त्याला प्रून करायचं. हो, आय नेवर ट्राईड दॅट. ते ऍक्च्युली फुल असतं वरती लागलेलं, प्रून करावंसं नाही वाटत. भेंडी पण असते एखादी वरती आणि ती अशी सरळ जातं भेंडी आणि बांबू सारखं सरळ जातं आणि वरती फुल लागतं त्याला भेंडी लागते आणि मग वर जात राहतं आणि खालची पानं मग जडतात आणि खाली जास्त भेंडी नाही लागत, वरतीच त्याच्या शेंड्याला लागते. तर प्रून केलं की मग खालून त्याला आणखीन ब्रांचेस फुटतात आणि त्या ब्रांचेसला फुलं आणि मग भेंडी लागते. ओके, दॅट्स अ गुड आयडिया. थोडी हाईट पण मेंटेन करता येईल. हा, येस. मी काय करतो, संदेश बोलतोय. मी डिसेंबर मध्ये इनसाइड द गराज माझी छोटीशी अशी नर्सरी क्रिएट केली ग्रो लाईट्स लावून. दॅट्स वेन आय स्टार्ट पेपर्स आणि ओक्रा, हे जे लॉंग टाइम लागतो त्यांना बाय द टाइम दे गेट टू हार्वेस्ट. सो मिड डिसेंबर पासून साधारण मिड फेब्रुवारी पर्यंत दे आर ग्रोईंग प्रिटी मच इनसाइड द हाऊस. आणि अर्ली फेब्रुवारी किंवा मिड फेब्रुवारी आय प्लांटेड इन टू द गार्डन. सो विथिन अ मंथ आफ्टर दॅट त्यांनी जरा इस्टॅब्लिश झालेले असतात आणि यू स्टार्ट गेटिंग द फुल हार्वेस्ट. अँड देन यू हॅव अ लॉंग हार्वेस्ट टिल आय थिंक सप्टेंबर एंड पर्यंत साधारण. नाईस, इट्स अ गुड आयडिया. संदेश खूप मोठे आपल्या ऑर्लॅन्डो मधले वेटरन आहेत, ते बरंच काय काय करतात, घरी कंपोस्ट वगैरे करतात. तर संदेशनी एकदा सेशन घ्यायला पाहिजे. आता मी तेच बोलणार होते, लास्ट इयर त्यांनी केलं नाही, यावर्षी त्याला करायला लागणार आहे. अच्छा, मला कंपोस्टिंग रिलेटेड एक प्रश्न विचारायचा होता. कोणाला सेमिनल काउंटीमध्ये कुठे कंपोस्टर मिळतो माहितीये का? म्हणजे आय नो देर इज वन इन ऑरेंज काउंटी और इट्स अवेलेबल फॉर सिटी ऑफ ओरलँडो दो. पण सेमिनल काउंटीमध्ये कोणाला माहितीये का कंपोस्टर मिळतो? फ्री ऑफ कॉस्ट नाही मिळत, कारण की मी सेमिनल काउंटीला फोन करून विचारलेलं, बिकॉज रश्मीच्या सेशन नंतर मला कळलं की ऑरेंज काउंटीला मिळतं ते. तर मग अमेझॉन वगैरे वरनं बाय करणं आय गेस इज अ सोल्युशन अनलेस समवन नोज एनिथिंग एल्स. राईट. आणि ऑरेंज काउंटीसाठी पण ना तो आय थिंक रश्मी यू हॅड ओनली मेन्शन, पण तो सिटी ऑफ ओरलँडो आहे ग. ऑरेंज काउंटीच्या सगळ्या सिटीला मिळतो की नाही माहित नाही. हो हो, बरोबर आहे. या फक्त सिटी ऑफ ओरलँडो साठीच ते फ्री मध्ये देत होते आणि आय डोंट नो ऑरेंज काउंटीचं काय हे आहे. पण त्याच्या मी 1-2 आठवड्यातच अजून एक कॉम्पोस्टिंग वर सेशन करणार आहे, वेगवेगळे कॉम्पोस्टिंगचे प्रकार. अरे वा, ग्रेट ग्रेट. तर मग मी ते त्याच्यात कव्हर करेन. हा, म्हणजे मला मी घरी करते, आय हॅव बीन ग्रोइंग इट, बट इट्स ऑन स्मॉल स्केल. यु नो, इट विल ऑलवेज हेल्प इफ यू हॅव दॅट कंपोस्टर ना. करेक्ट. ऍक्च्युली तेच आहे की ते कॉम्पोस्टरची ऍक्च्युली तशी गरज नाहीये. मग त्याचं कारण काय आणि आपण काय करू शकतो. ओके, शुअर, थँक्यू. ओके, चला आता ऑलमोस्ट आपला 1 तास होत आलाय, तर पुढचा सेशन मी आता सुरू करते. आणि जगन, थँक्यू सो मच. तू आता स्प्रिंग सुरू झालंय आणि ही माहिती खूप इम्पॉर्टंट आहे जी तू दिलीस. ती आय एम शुअर सगळ्यांना ती त्याने मदत होणार आहे आता जे काही गार्डनिंग सुरू करणार आहे. तर मग आता हे आपण पुढे नेऊया सेशन. आणि आता माझी टर्न आहे. बिलकुल. अँड थँक्यू रश्मी, आणि माय प्लेजर. हॅपी गार्डनिंग एव्हरीबडी.
कौन दिख रहा है इसमें? मैं दिख रहा हूँ। अच्छा, हाँ तो एक सेकंड दें मुझे। हाँ है वो कैमरा, हाँ यहाँ पर होता है। वापस से हो गया क्या? नहीं, एक सेकंड। आई थिंक उसको स्पॉटलाइट करना है। ओ किधर गया? ओके, हाँ सगळं ना कैसे करते हो तुम्हाला काय दिसतंय व्हिडिओ मध्ये? स्क्रीन थोडासा अर्धवट दिसतोय आणि बराबर वो बराबर है। हाउ कैन आई सी इट ऑन दिस पेज? आयपॅड दिसते, आयपॅड. ओके ओके. मी घेतलाय ना त्याच्यामध्ये अजून ती एक्सेल स्प्रेडशीट दिसते, म्हणून हाऊ डू आय गो? एक्सेल स्प्रेडशीटच दिसतेय, सो आपल्याला त्याला थांबवायला लागेल. अच्छा अच्छा, हा थांब मी त्याला या आता मी स्टॉप केलं शेअर, सॉरी. येस, आय हॅव स्टॉप द शेअर. ओके ओके, अभी ठीक है, चल हम घर के बाहर जाएंगे. हॅलो, आज दिवस फार छान आहे, बाहेर छान हवा आहे. तर आज मला दाखवायचंय की मी काय काय ऑलरेडी प्लान केलेला, म्हणजे जगनने जे स्टार्ट केलंय ते आता मी कंटिन्यू करते. ओके, चला मग इकडे मटार हे मी 2 महिन्यापूर्वी स्टार्ट केले आणि ह्यासाठी मी आपल्या घरातले कडधान्यातले हिरवे वाटाणे कडधान्य आणि ते आम्ही 4 तास त्याला भिजवून ठेवायचं पाण्यात आणि मग मग त्याचे ऍक्च्युली ही जी रो दिसते ना, ही सगळी मी डायरेक्टली वाटाणे ह्याच्यात लावले होते. आणि जसजसं वॉर्म वेदर सुरू झालं ना, तर हे पटकन वाढले. म्हणजे ह्याला हे एवढं मोठं व्हायला म्हणजे 1 फुटाच्या वर आहे ना, 1 महिना पण नाही लागला. आणि इथे तुम्हाला अशी फुलं दिसत आहेत. आता ह्याच्यातून आता मटार यायला लागतील. आणि हे ऍक्च्युली आम्ही थोडी थंडी असताना सुरू केलेलं, पण आम्हाला हे रिअलाइज झालं की अगदीच थंडी असताना सुरू करायची काही गरज नाही. असं आपल्याकडचं टेम्परेचर 65-70 जेव्हा सुरू झालं ना 1 महिन्याभरापूर्वी, तेव्हा हे स्टार्ट केलेली चांगलं आहे. आणि हे हिरवे वाटाणे कडधान्य आपल्याकडे असतंच, त्यामुळे तशी काही विकत आणायची गरज नाहीये. आणि एलिव्हेटेड रेल्स बेड मध्ये का केलंय त्याला काही पर्टिक्युलर कारण नाहीये. हा मी गराज सेल मध्ये मला छान प्राइस मिळाला तर मी घेतला. काहीतरी नवीन लावायचं तर मी वाटाणे ह्याच्यात लावले. पण बघू शकता तुम्ही, मी याला शेड मध्ये ठेवलंय, उन्हामध्ये नाही ठेवलंय, कारण हे लिटिल क्रॉप आहे. तर ते फुल म्हणजे अगदी त्याला नाही सण, तर पार्शियल सण इकडे दिवसांचे 4 तास वगैरे येतं आणि इथे मोस्टली शेड आहे या भागात. तर ते ऍक्च्युली चांगलं दिसतंय, हे मानलंय याला तापमान इकडे. आणि तर मग अच्छा, तुम्हाला माझा आवाज येतोय ना? आम्ही बाहेर आहोत. हो येतोय. हा, आता ही जी खाली तुम्हाला एक अशी पूर्ण एक लाईन दिसते, हे आहेत स्ट्रिंग बीन्स, बुश बीन्स. म्हणजे हे वेल नाही होणार, याचे छोटस बुश सारखंच होणार आहे. तर हे आधी मी याची सीडलिंग स्टार्ट केले आणि ते मग आता मी ते जमिनीत लावले. आणि
हे माझं पहिल्यांदाच आहे की मी जास्त आता व्हेजिटेबल्स लावते आणि हे जे सीड्स आहेत मी आता बरेच सीड्स तुम्हाला जे दाखवणार आहे ते मी डॉलर स्टोर मधून आणलेत आणि $4 for $1. पण मी आता त्याची काही तुम्हाला गॅरंटी देऊ शकत नाही की ह्याच्यातून किती तुम्हाला फळ मिळणार आहे. पण आय एम होपफुल की हे जरी डॉलर ट्रीचे असले तरी पण ह्याच्यातून आपल्याला हार्वेस्ट मिळू शकेल. तर या लेफ्ट साइडला जी रो आहे ती 1 महिन्याभरापूर्वी सुरू केलेली आणि ही जी राईट साइडला जी रो आहे ती 2 आठवड्यापूर्वी सुरू. म्हणजे मी एक असा ऑलमोस्ट 3 आठवड्याचा गॅप दिला आणि ही दुसरी रो लावली. आणि एक नुसती मजा म्हणून इकडे मी भुईमुग आपला शेंगदाणे त्याला स्प्राउट केलं आणि ते मी लावले. अजून बरेच आहेत तिकडे आपल्या सीडलिंग स्टार्टर मध्ये, पण इथे जागा होती तर मी हे 2 लावून टाकले. या साईडला तुम्ही बघताय ही माझी हे सगळं थाय चिलीज आहेत. म्हणजे एकच लाल मिरची मी घेतली, त्यातले सीड्स लावले, आधी त्याचे सीडलिंग स्टार्टर बनवले आणि हे मी स्टार्ट केलं मागच्या ऑगस्ट मध्ये आणि मग ते छोटस रोप हे सगळे मी लाईनी तिथे लावले. आणि ज्यांनी माझा आपल्या OMM अंकामध्ये 1G कटिंग 2G कटिंग बद्दलचा माझा लेख वाचलाय, हे त्याचं एक उदाहरण आहे की तुमचं जे रोप आहे ते नुसतं एक गाडीसारखं वरवर न जाता त्याला बऱ्याच फांद्या कशा फुटू शकतात. म्हणजे हे ऍक्च्युली 2 आहेत, पण आता मला दिसते की ह्याला जी मिरच्या यायला लागल्या त्या खूप उंचावर जाऊन यायला लागल्या. अगदी लहान असतानाचं रोप नाहीये, कारण मी तेव्हा ते सगळे खुडून टाकले होते, कारण मला ते हे जे मिरचीचं प्लांट आहे ते असं बरंच मोठं व्हायला द्यायचं होतं. आणि हे थाय चिली आहे जी चायनीज स्टोर मध्ये मिळते आणि थाय कुकिंग, चायनीज कुकिंग, स्पायसी कुकिंग मध्ये यूज होते. आणि हे जे खाली बघताय हे सुद्धा सीड पासून लावला होता कॅप्सिकम. हे सुद्धा मी मागच्या ऑगस्ट मध्ये स्टार्ट केलं. त्याचा एक क्रॉप मला मिळाला, एक हार्वेस्ट. आणि मग विंटर मध्ये मी त्याची सगळी पानं काढून टाकली आणि नुसती त्याची दांडी ठेवली आणि आता हे असं रिझल्ट आहे की ह्या झाडावरती, आता छोट्याच्या झाडावरती सुद्धा बरेचसे ग्रीन पेपर्स यायला लागले. तर म्हणजे मला एक्सेप्ट फॉर मी माझं ते घरचं कॉम्पोस्ट टाकलं, त्याच्यापेक्षा बाकी मी काही याला स्पेशल ट्रीटमेंट नाही दिली. मी फक्त ते 1G 2G कटिंग केलं, कारण मला त्याला जास्त असं मोठं होऊ द्यायचं. आता आपण पुढे जाऊया. मी आणि डॅरेलने आम्ही आता हे रेस बेड बनवले, पण आपण थोडंसं पुढे जाऊया आणि मी तिकडे दाखवते मी काय लावलंय. हे जी छोटीशी 4 जी सीडलिंग स्टार्टर्स दिसत आहेत, हे आहे तुरीच्या शेंगा. तर मी तुम्हाला दाखवते. मला एका फ्रेंड कडून कलरफुल तूर जी आहे ना, त्याला बघ कसे त्याच्यावरती डॉट्स आहेत. ऍक्च्युली हा आय थिंक ही वाली खराब आहे. इट्स अ बॅड एक्झाम्पल. पण त्यांच्याकडून मला हे तुरीचे सुकवलेली तुरीची शेंग मिळाली होती आणि ते मी त्याचे सीड्स आधी घरामध्ये म्हणजे लनाईमध्ये त्याचं सीडलिंग स्टार्टर बनवलं आणि मग 2 आठवड्यापूर्वी मी इथे हे जमिनीत आणलं. इकडे 4-5 गोष्टी लागलेल्या आहेत. इकडे हे जे लावलंय ते आहे
केल, ड्वार्फ ब्लू कर्ड, हे केल लावलंय. त्याच्या पुढे लावलंय रॅडिश. हे जे छोटेसे दिसत आहेत हे सरळ मी सीड्स डायरेक्ट लावून टाकले याच्यात. आणि त्याच्या पुढे मी लावलाय स्पिनच. आणि हे सगळे जे दाखवते ते मी डॉलर स्टोर मधून आणले, 4 for $1. तर आय एम होपिंग की म्हणजे हे खरोखर चांगले आहेत. पण बघूया पुढे काय होतं. अगदी शेवटी मी हे लेटस लावलंय. आणि त्याच्या अलीकडे मी दाखवते, दिसेल ते कुठेतरी, की आपली जी राई आहे ना, मोहरी, ती टाकली. हा, ही जी अशी 4-4 पानं दिसत आहेत ना, ती राई आहे. पण आता हे जस्ट आता लावून 1 आठवडा पण नाही झाला ना, त्याच्यामुळे जास्त काही दिसत नाही. अभी वहां कुछ नहीं है, वो बटाटा बाहर। अभी हम वो जो बनाए ना वो दिखा दें। आता जगनने जे कव्हर केलं होतं ही भेंडीची सीड्स आहेत. आता त्याच्यामध्ये पण माझा एक्सपिरियन्स थोडा वेगळा होता की जे भेंडी मी भिजवून नाही घातली ते आले नाही. पण ज्या मी 24 तास भिजवून ठेवले आणि मग त्यांना अशा चांगल्या ओल्या मातीमध्ये घातले, अगदी 2च दिवसात त्याला स्प्राउट आले. तर म्हणजे मला असं दिसलं की भेंडीला मला ऑलमोस्ट 90% सक्सेस आला जेव्हा मी त्याला 24 hours सोक करून ठेवला. त्यानंतर हे मी सीड्स ऑलरेडी ऑलमोस्ट 3 आठवडे झाले. हे आहेत कलर्ड बेल पेपर. हे सुद्धा मी डॉलर स्टोर मधून आणले. हे कलर्ड बेल पेपर इथे लावलेत. आणि आणि हे जे आहे ना, हे ते मोठं वांग असतं ना, ब्लॅक ब्युटी म्हणतात त्याला, त्याचे मी 4-5 लावले. तर मग ह्याच्यामध्ये आपण कव्हर केलं की कुठले सीड्स लावले. आता मी तुम्हाला दाखवते की म्हणजे जी पापडी मी असं इयर अराउंड करण्याचं बघते. तर माझं ऍक्च्युअली मी जे मागच्या ऑगस्टला लावलं होतं ते अजूनही भरपूर शेंगा देत आहेत. तर आता आपण क्विकली बघूया. तर जे मी मागच्या मिड ऑगस्ट मध्ये जे सीड्स टाकले होते, नाही ऍक्च्युली त्याचे मी सीडलिंग बनवले जेव्हा ते 1 फुटाचे नाही, अबाउट 4-5 इंचेस झाले तेव्हा मी इथे जमिनीत लावले. हे 8 रोपं लावली होती. आणि मग हे असं छान ते वाढलं. आणि अजूनही त्याला कंटिन्युअस हार्वेस्ट माझा चालू आहे. आणि बरेचसे सीड जसं जगन बोलला तसं मी ते झाडावर ठेवते. म्हणजे ते सुकून, म्हणजे ते पूर्णपणे सुकले की मग ते सीड्स पुढच्या नवीन क्रॉप साठी वापरता येईल. तर माझ्याकडे ही सीड्स आहेत, तर कुणाला हवे असतील तर मी देऊ शकते. आणि मी आत्ताच मागच्या आठवड्यात भरपूर पापडी काढली आणि खाल्ली.
आणि आता इथे दिसतंय की अजूनही पापडी येते. इथे पण भरपूर त्याला फुलं आलेली आहेत आणि भरपूर शेंगा लागलेल्या आहेत. तर मग आता कंटिन्युअस क्रॉप म्हणून त्या साईडला मी आत्ताच 3 आठवड्यापूर्वी नवीन लावले. मी यावेळेला ते सरळ जमिनीत सीड्स लावले आणि त्याच्यातून ते रोप ऑलरेडी त्याचं वेल झालेलं आहे. तर म्हणजे मला असं वाटतं की आता 1-2 महिन्यात त्याला सुद्धा शेंगा यायला लागतील आणि कदाचित आता ते जे राईट साईडला आहे ते कितपत राहील हे मला अजून माहिती नाही. कदाचित हे वर्ष पण काढेल, नॉट शुअर. आणि एकदम DIY ट्रेलिस म्हणून आम्ही डॅरेलने आयडिया काढली की हे जे एक्झिस्टिंग पोल्स होते आमच्या जुन्या फेन्सचे, त्याला आम्ही ज्यूटची रस्सी बांधून त्याला म्हणजे वेलीला छान सपोर्ट आहे तिकडे. किती छान त्या वेली त्याच्यावरती रेस्ट करतात. आणि ज्यांनी फेसबुकवर माझा व्हिडिओ पाहिला होता टोमॅटोज बद्दल, तर हे ते बीफस्टेक हेirloom टोमॅटोज आणि ह्याचे मी 14 छोटे छोटे रोप ऑगस्ट महिन्यात लावली होती आणि हे आता त्याचं ऑलमोस्ट लाईफ कम्प्लीट झालेलं आहे. भरपूर टोमॅटोज मिळाले आणि आता प्लांट ऍक्च्युली जास्त प्रोड्यूस करणार नाही, ह्याला आता काढायची वेळ आली. पण अजूनही टोमॅटोज आहेत त्यामुळे मी थोडी थांबली आहे. पण ह्यासाठी पण मला एक क्विक आयडिया सांगायची होती की नवीन प्लांट कसं बनवू शकता. सीड्सने तर करू शकतो, पण सीड्स वरून प्लांट यायला फार वेळ लागतो. तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता की ही कुठलीही जी चांगली ब्रांच आहे ती अशी कापून आणि मग त्याची सगळी पानं काढून फक्त वरती असं थोडीशी पानं ठेवून आणि मग ते एक तर तुम्ही पॉटमध्ये लावू शकता, नाहीतर ते पाण्यात ठेवू शकता आणि पाण्यात ठेवले की त्याला रूट्स येतात. त्याचं मी एक्झाम्पल इकडे गेल्यानंतर दाखवते. पण ही अशी आम्ही लाईनीत सगळी रोपं लावली आणि आम्हाला आता डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी मध्ये अशी भरपूर टोमॅटोज मिळाले. पण जसं जगन बोलला की टोमॅटोजला खूप हीट सहन होत नाही, त्यामुळे तुम्ही प्लांटिंग अशाच प्रकारे करा की लेट समर मध्ये स्टार्ट करा आणि मग ते विंटर मध्ये वाढत जाईल आणि त्याच्यातून म्हणजे प्रोड्यूस मिळत. मागच्या वर्षी तुम्ही माझी तोंडली पण खूप पाहिली होती. तोंडली विंटर मध्ये डॉर्मंट होऊन जाते, तर काही करायला लागलं नाही. जे काही होतं ते आम्ही फक्त अगदी जमिनीला लागेल अशा प्रकारे ते त्याला कापून ठेवलं आणि आता हे आपोआपच यायला लागलंय परत. तर आम्ही तीच आयडिया केली, 2 पोल लावले आणि त्यांना ज्यूटची हे ट्वाईन लावलेलं आहे आणि मग यावर्षी आमची सगळी भेंडी ह्याच्यावरती सॉरी भेंडी नाही, तोंडली ह्याच्यावरती रेस्ट करेल. हा, तर मटार एवढे आवडतात म्हटलं, एवढी जागा आहे तर मी ते जागोजागी लावलेत. मी नवीन सीड्स इथे पण टाकले तर त्याच्यामधून पण आता यायला लागले. तर आता बघूया आला कितपत मटार लागतील. त्याला आत्ताच फुल यायला लागलाय, त्या छोटासा शेंग दिसते. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट कळली होती, म्हटलं मी शेअर करेन. की असं कळलं की झेंडू जे असते, झेंडूची फुलं, झेंडूचं रोप ते कीटनाशक असतं, जंतुनाशक असतं. तर आपण जे काही व्हेजिटेबल्स वगैरे लावू
त्याच्या आसपास अगर ते लावले तर ते प्लांटसाठी चांगलं असतं. तर मी डॉलरच्या मधून त्याचा पण एक आणला आणि तुम्ही इकडे बघू शकता. हे पण मी सुरू करून ऑलमोस्ट 1 महिना झाला, पण आपल्याकडचं वेदर कधी एकदम थंड कधी एकदम गरम, पण यायला लागलेत हे रोप. तर माझा विचार आहे की जेव्हा मी वांगी वगैरे लावेन ना तर त्याच्या आसपास झेंडूची रोप पण लावणार. मला एक खूपच इम्पॉर्टंट गोष्ट शेअर करायची आहे की मला रिसेंटली फ्रेंड कडून एक चांगली एक ठिकाण आहे की जिकडे तुम्हाला चांगल्या क्वालिटीची सॉइल चीपर प्राइस मध्ये मिळेल. तर मला वाटतं की माझ्यासाठी खूप ते हेल्पफुल होतं, तुम्हाला पण ते होईल. आणि त्या जागेचं नाव आहे BWI. ते अपुक्कामध्ये आहे आणि मी त्याची इन्फो आपल्या ग्रुपवर टाकेन. पण मला तुम्हाला सांगायचं की त्याच्यामध्ये आहे काय. तर मी जे घेतलंय ते आहे जॉली गार्डनर ब्रँड प्रोलाइन सिरीज मध्ये. आता ह्याचा ॲक्रोनिमचा अर्थ मला नाही माहिती, पण मी थोडी अजून एक माहिती सांगेन. CP ग्रोइंग मिक्स म्हणतात त्याला. तर त्यांची ची जी सिरीज आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे इन्ग्रेडियंट्स असतात आणि मी घेतलेला CP आहे. बेसिकली माझ्या मिक्स मध्ये काय आहे तर आय टेल यू दॅट. त्याच्यामध्ये आहे कनेडियन स्पॅगम पीक मॉस, प्रोसेस्ड पाइन बार्क, वर्मिक्युलाइट आणि परलाइट. माझ्या मिक्स मध्ये CP मध्ये जे इथे लिस्टेड नाहीये पण त्यांच्या स्टोअर मध्ये होतं. कनेडियन स्पॅगम पीक मॉस 50% आणि द रेस्ट इज द पाइन बार्क, वर्मिक्युलाइट आणि परलाइट. हे मिक्सचर जे आहे ना ते त्याच्यामुळे आता तुम्हाला कळलंय की दिस इज अ सॉइललेस मिक्स, पॉटिंग मिक्स. आणि ते काय असते ते सॉइल जे आहे ती मॉइस्ट ठेवतं, त्याच्यामध्ये एअरेशन होतं आणि जास्त आपल्याला पाणी घालायची गरज पडत नाही आणि जे ग्रो व्हायला हलकी फुलकी सॉइलची गरज असते ती ह्याच्यामुळे. तर हे जे ऍज यू कॅन सी की ती अगदी सॉफ्ट आणि हलका आहे, तर ते प्लांटसाठी पण चांगलं असतं त्यांचे रूट्स वाढायला. पण आणि ती जी बॅग आम्ही घेतली 2.8 क्युबिक फीट ही आम्हाला $13 पडली. पण आता तुम्ही कुठल्याही रिटेल स्टोअर मध्ये गेलात आणि या प्रकारचं मिक्स तुम्ही बघायला गेलात तर ते कदाचित $25-30 लास्ट. तर मला आय वुड हायली रेकमेंड जाऊन ही जागा चेकआउट करावी अपोक्कामध्ये. दे आर ओनली ओपन मंडे टू फ्रायडे, आय थिंक 9 to 5. पण मी ती लिंक शेअर करेन. आणि त्यांचं ऑल्दो दे आर होलसेल, दे ऑल्सो सेल रिटेल आणि तिकडून आम्ही घेतले. हा भाव मिळण्यासाठी तुम्हाला मेंबर व्हायची गरज नाही, आम्ही पण मेंबर नाही. त्यामुळे आणि आम्हाला ते थोडंसं लांब होतं तर आम्ही आय थिंक आम्ही 6 बॅग घेतल्या. अजून काही सगळ्या बॅग यूज केल्या नाहीयेत कारण आम्ही अजून बरंचसं गार्डनिंग बाकी आहे. पण इथे तुम्हाला दिसतंय की मी सकाळी हे केलं होतं, पाणी टाकलं होतं आणि किती छान भुसभुशीत आणि ओलसर आहे सॉइल. आणि महाग असतं हे, पण त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला ऍडिशनल लेअरिंग ऍड करायचं असतं म्हणून मी चीप टॉप सॉइल पण आणून ठेवली. तर माझं मिक्स मोस्टली हेच असतं, हे मिक्स आणि टॉप सॉइल आणि जे घरातलं जे कॉम्पोस्ट असतं ते. काय रेशो आहे रश्मी त्याच्यासाठी सॉइल मिक्स साठी तू? आयडियली नुसतं हे वापरलं तर चांगलं आहे, पण समजा तू खूप जास्त गार्डनिंग करतेस आणि देन इट बिकम्स टू एक्सपेन्सिव्ह राईट. तर मी म्हणेन की तू 25% टॉप सॉइल घाल त्याच्यात. आणि एक ट्रिक माझी अशी पण आहे की मी जे काही मोठ्या पॉट मध्ये लावते नाही असं. आता ह्याची पण एक गंमत आहे. हा बटाटे आहे त्याच्यात, पण आता जसं इथे आहे हा लसूण आहे किंवा हा कढीपत्ता आहे. आता
हा एवढा पॉट भरायला भरपूर सॉइल जाते, तर मी काय करते की खालचा एवढा लेअर जो आहे ना, त्याच्यामध्ये जो घरचा ओला कचरा आहे जो ऑलरेडी कॉम्पोज नाही झालाय तो पण टाकते मी, कारण ओव्हर टाइम तो कॉम्पोस्ट होऊन जातो. तर म्हणजे अशा बऱ्याच काही ट्रिक्स आहेत की ज्याच्यामुळे जे तुम्ही सॉइल मिक्स आणलंय ते 100% ते सगळ्याच्या सगळं त्या पॉटमध्ये जाणं गरजेचं नाहीये. आणि तर म्हणजे तेच आहे की, पण समजा तू छोट्या पॉट मध्ये लावतेस किंवा तू असं गॅप मध्ये लावतेस, तर 25% सॉर्ट टॉप सॉइल शुड बी ओके अँड प्लस दॅट मिक्स. ओके, थँक्यू. आणि सेम फॉर द रेज बेड्स, त्याच्यात पण तसंच मिक्सचर आहे? हा, इनफॅक्ट मी सांगू का, माझ्या रेस बेड मध्ये माझा सगळा खालचा लेअर जो आहे तो ओला कचरा आहे, श्रेडेड पेपर आहे, जे काय आपले घरचे कागदपत्र आपण जे श्रेड करतो तो एक लेअर आहे, आणि माझा हा जो कॉम्पोस्टर आहे ना तो हाफ वे थ्रू भरलेला होता. तर हा, श्रेडेड पेपर खाली दिसतोय, पण अपॅरेंटली पेपरने हेल्प होते कॉम्पोस्ट व्हायला. तर म्हणजे तो रेस बेड ची हाईट वाढवण्यासाठी खालचा लेअर जेवढं ऑर्गॅनिक मॅटर असेल, म्हणजे सुकलेली पानं, घरचा ओला कचरा, आणि इनफॅक्ट मी जेव्हा सीडलिंग्स बनवत होते तेव्हा या रेस बेड मध्ये एवढं तो नुसता ओला कचरा होता, आणि मग वरून मग मी टॉप सॉइल आणि ही जी चांगली सॉइल आहे मिक्स करून टाकते, त्याच्यामुळे त्याची पण लेवल वाढते. Great. And sorry to ask another question, but so you start, if we are considering the layers, if we start with the weed barrier, this sheet येतं ते black, right? त्याच्यावर ओला कचरा or dry कचरा, other green कचरा, आणि मग आपलं soil mix, right? That's pretty much we can consider like that. हो, कारण बेसिकली रूट्सला न्यूट्रिशन पाहिजे, म्हणजे जो आपला टॉप लेअर जो आहे तो चांगला लेअर पाहिजे. तर म्हणजे टॉप लेअर आय वुड से की म्हणजे कदाचित तुझा या सॉइलचा कदाचित एवढा लेअर मिनिमम चांगल्या सॉइलचा आहे, आणि मग त्याच्या खाली जे काही आहे टॉप सॉइल आणि कॉम्पोस्ट वगैरे ते मिक्स्ड आहे. आणि इनफॅक्ट काऊ मनूर सुद्धा खालची तर छान आहे. आणि हे जे ठिकाण आहे ना तिकडे काऊ मनूरवर पण प्रत्येक बॅग मागे $1 कमी आहे प्राइस. तर आय रिअली लाईक दॅट दिस, कारण रिटेल स्टोर पेक्षा म्हणजे तुम्ही एक ट्रिप मारली तर तुमचे $100 सेव्ह होते. मस्त, ग्रेट. मला ते क्विकली टोमॅटो सांगायचं होतं. तर जसं मी बोलले की आता मी काय करणार आहे, हे मी जी फांदी तोडून आणली ती सरळ आता एका पॉट मध्ये लावणार आहे, आणि हे दुसरं एक्झाम्पल आहे, ह्याला बघ किती छान रूट्स आलेले आहेत. आता हे टोमॅटो हे एक प्लांट आहे तिचे प्रॉपोगेट खूप छान होतं, त्यामुळे कुठलाही तुमच्या नेबरकडे फ्रेंडकडे असं छान विगरसली वाढणारं प्लांट असेल तर त्यांच्यावरून थोड्या फांद्या तोडून आणा आणि हे असं करा, म्हणजे तुम्हाला झटपट प्लांट मिळेल. तर मी हे काही वेळापूर्वी स्टार्ट केलेलं आणि ते चांगलं आहे. आता हे असंच एकदा अंडी लावली होती याची. टमाटर दिखाने अंदर बोल रहे फोटो है ना पहले. आणि ऍक्च्युअली दे आर रनिंग आउट ऑफ टाइम, पण जर फिश फर्टिलायझर काही क्विकली बता दूं. तर ऑर्गॅनिक फर्टिलायझर ऑप्शन म्हणून डेफिनेटली हे ट्राय करा, फिश फर्टिलायझर. तर त्याचं एक प्रमाण आहे जे मागे दिलेलं आहे की किती टाकायचं असतं. 2 टेबलस्पून एक गॅलन भर पाण्याला किती लागतं हे त्याचं मेजरमेंट दिलेलं आहे. पण हा एक चांगला ऑप्शन आहे तुम्हाला. हा गॅलन किती $22.
पण हे चालेल भरपूर वर्षभर चालेल सगळ्या व्हेजिटेबल, फ्रुट्स आणि फ्लावर्स ना वगैरे. तर आय रिअली लाईक दिस ऑप्शन ऑर्गॅनिक फर्टिलायझर. कुणाला काही प्रश्न आहेत का? खूपच छान टिप्स दिल्यास रश्मी. एस्पेशली ते DIY ट्रेलिस मला खूप आवडलं, कारण की माझ्याकडे पण वालपापडी आणि ते वेड्यासारखं वाढतंय. मी नक्की हे ट्राय करून बघीन. माझा प्रश्न कंटेनर्स विषय होता. ओ वाव, ह्यूज टोमॅटोज. कॅरल म्हणतो जे दाखव टोमॅटो दाखव, म्हणलं ओके दाखव. जे तुझ्या लनाईमध्ये तू पांढऱ्या रंगाचं किंवा हिरव्या रंगाचे जे कंटेनर्स आहेत जॉईंट टुगेदर, तर ते काय स्पेशल कंटेनर्स मिळतात की जे प्लांट्सचे पॉट्स ठेवायला जे स्टँड्स मिळतात ते वापरलेस तू? हो हो, मी तेच वापरले स्टोर Awesome. मध्ये. एस्पेशली लोज, मला असं जाणवलं की लोज वाले ना खूप चांगले आहेत. हे अशा प्रकारे घेऊन जायला आपल्याला काही प्रॉब्लेम नाही करत हे असे ट्रेस वगैरे न्यायला. तर इनफॅक्ट यू कॅन सी की मी भरपूर आणून ठेवलेत आणि मी ह्याच्यात आता काहीतरी लावलं होतं, केल लावला होता, तो आता काढला मी. आणि असे जे रिकामे पार्ट्स असतात ना ते पण मी सगळे लोज म्हणून मागून मागून आणले, कधी कधी कामाला येतात. तर इनफॅक्ट हे सुद्धा ह्याच्यामध्ये ते छोटे पार्ट्स असतात ना, त्याचा हा ट्रे आहे. ओके, पण त्याच्या खालती तू काहीतरी ठेवतेस ना, बिकॉज खालती ओपनिंग असल्यामुळे ऍक्च्युली ओपनिंग माती सांडू पाहिजे शकते, ना, ओपनिंग पाहिजे ना त्याला, नाहीतर मग ते पाणी कसं ड्रेन व्हायला. ओके ओके, हा. छान आयडिया ही. मी हे पण नक्की ट्राय करून बघेन. आणि एस्पेशली असे मिळालेले जास्त चांगले, जे चारी बाजूने कवर्ड आहे, असे मिळण्यापेक्षा आय वुड से. पण एनिवे दिस इज नॉट अ बॅड आयडिया. ह्याला एवढी डेप्थ आहे ना, एवढी डेप्थ आहे याला. राईट, अनदर गुड आयडिया, थँक्यू. आणि प्लस आपण हे जे भाज्या वगैरे आणतो ना, आता ह्याच्यात काहीतरी मशरूम्स वगैरे होते वाटतं, तर तो मी वापरते. त्याला खालून होल मारते, झालं आपला होल. असे ते ड्रिल, आपल्या ड्रिल होत आहे ना. हा, मी फार त्या बाबतीत एकदमच फ्रुगल आहे. तर अजून काही माझ्याकडे तसे बऱ्याच आयडियाज आहेत. काल मी लोज मध्ये जाऊन डिस्ट्रेस प्लांट्स घेऊन आले. आणि मी सॉरी, वी आर रिअली आउट ऑफ टाइम, पण मी आज सकाळी हे DIY प्लांटर बनवले. माझ्याकडे कोको फायर नाहीये आणि मला तो घ्यायचा नव्हता. आय डिडंट वॉन्ट टू स्पेंड मनी. तर मी काय केलंय, हे जे आहे ना वीड शीट आहे, आणि ते मी असं लावलं, मध्ये एक प्लास्टिक लावला आणि त्याच्यामध्ये हे अॅन्युअल्स लावले. हे मी डिस्ट्रेस सेक्शन मधून आणले, पण दे डोंट लुक डिस्ट्रेस टू मी. तर मला वाटलं आता आपला स्प्रिंग समर आहे, तर काहीतरी अजून याला फुलं यायला बाकी आहेत, पण तो अजून मग त्याच्यात कलर. अजून एक प्रश्न होता रश्मी. आय एम जस्ट गेटिंग हावरट हिअर. वालपापडी जेव्हा पेरतेस तेव्हा कुठल्या, म्हणजे ऊन लागतं का, कुठली जागा बघायची म्हणजे जेव्हा पेरताना? आणि सेम क्वेश्चन अप्लाइज फॉर रेस बेड्स. आय मीन डिपेंड्स ऑन व्हॉट वी आर प्लांटिंग, राईट? इट डिपेंड्स ऑन हाऊ मच सन इट नीड्स. जसं तू मता म्हणलीस की मटाराला ऊन नकोय, तर ते सावलीत चांगलं आहेत ना, तर असं काय, व्हॉट इज द थॉट बिहाइंड इट? वालपापडीला फुल सन चालतो. वालपापडी तू म्हणजे फक्त जेव्हा तू त्याचं ते प्लांट बनवतेस ना, छोटं सीडलिंग, ते तू असं मध्ये केलेलं, सॉरी त्या ट्रे मध्ये लावलेत ना तसं. पण एकदा ते एवढ्या हाईट झालं ना, हे एवढं, की तू जमिनीत लावू शकते. ओके, आणि सूर्य असेल तर चालेल म्हणजे इनफॅक्ट, कारण आता ते कसं आहे ना, तू ट्रेलिस बनवलंयस, इट सपोर्ट्स युजली द फेन्स अँड इट कॅन बी इन सनी साइड. आणि जसे मी बोलले, हे जे आहे हे मी मिड ऑगस्ट म्हणजे पीक समर मध्ये लावले, जेव्हा आपलं 95 ऑलमोस्ट 100 डिग्री वेदर असतं, आणि इट वॉज ओके. अरे ग्रेट ग्रेट, मस्त. आणि
सेम थिंग विथ टोमॅटोज, ते सुद्धा मी ऑगस्ट मध्ये लावले. आणि इनफॅक्ट लकीली मला विंटराइज म्हणजे केअर काही करायला लागली नाही. म्हणजे आपल्याकडे फार ब्रुटल विंटर होता ना, पण ते सर्वात झालं. आणि मोठे उंच उंच पोल दिसत आहेत, कारण तेवढं ते वर जात होतं. एवढी छान त्याला विगरस ग्रोथ होती. आणि मी काय केलं माहिती का, माझा सगळा ओला कचरा जो असं मी सरळ इथे आणूनच टाकत होते, थोडासा मातीमध्ये त्याला कव्हर करत होते असं. मी अभी नहीं दिख रहा, तुरंत डिकम्पोज हो जाता है. ते पोल मिळाले ते सगळे लावून टाकले. कुणाला हवे असतील तर सांगा, आमच्याकडे भरपूर येतात. मी भरपूर वाटते, पण आणि ते फार हार्डी सुद्धा आहे, ते काही मरत नाही. म्हणजे थंडीमध्ये ते डॉर्मंट होतं आणि आपोआप बाहेर येतं. तर डेफिनेटली ट्राय करा आणि भरपूर तोंडली मिळत जाईल. बस, अजून काही कोणाला प्रश्न आहेत? आर वी डन? ओके, चला मग आता आपला सेशन झालेला आहे. कुणाला काही प्रश्न असतील तर जरूर कळवा. आणि आपल्याला पुढेही हे सेशन्स करायचे, तर म्हणजे आम्हाला खरोखर आवडेल की सगळ्यांनी यात